ऑक्टोपॅड स्टँड मागवला जो ऑफलाईन मी दुकानांमध्ये चौकशी केली होती. साधारण त्याचं मटेरियल आणि त्याची किंमत याच्यामध्ये जरा जास्तच तफावत असल्यामुळे मी हे ऑनलाईन मागवण्याचा निर्णय घेतला होता. आज ही डिलिव्हरी मिळाली त्याची. आपण एकदा ते अनबॉक्सिंग करू आणि दुकानाच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये काय बदल आहे किंवा हेवी आहे, मटेरियल कसं आहे हे आपण आता सगळं बघू आणि त्याच्यासोबत काय काय आलं त्याच्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये जेव्हा एखादा स्टँड घ्यायचं ठरवाल त्याच कंपनीने तुम्हाला त्याच्यामध्ये या गोष्टीमध्ये काय प्लस पॉईंट आहे किंवा ड्रॉबॅक काय आहे याच्यानुसार तुम्हाला निर्णय घेणं अगदी सोपं जाईल. चला तर मग आपण आजचं अनबॉक्सिंग करूया आणि बघूया स्टँड कसा आलेला आहे. वरून हा एक जो बॉक्स होता त्याच्यामध्ये आपल्याला एक बॅग पण मिळाली ते म्हणजे जे जो स्टँड आपल्याला ठेवण्यासाठी त्यांनी एक मस्त बॅग दिलेली आहे त्याच्यासोबत. बॅगची क्वालिटी जनरली आहे परंतु ठीक आहे. आपल्याला म्हणजे ऑक्टोपॅड जर ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं ठरलं तर चांगल्या प्रकारे वापरता येईल आपल्याला. आणि हा जो आहे ऑक्टोपॅड हा साधारण जनरली 3-3.5 किलोच्या आसपास याचं वजन असल्यासारखं वाटतंय. आता बघूया आपण त्याच्याबरोबर काय मिळालंय. यामध्ये हे जे मटेरियल आहे ते पूर्ण MS पाईप मध्ये बनवलेलं दिसतंय आणि स्टील बॉडी वाटते त्याची. बघूया फाउंडेशन जे आहे चांगलं आहे. त्याचबरोबर त्याच्याबरोबर सोबत त्याची जी फिटिंग आहे प्रॉपर आणि ही एक थाळी दिलेली आहे त्याच्याबरोबर जी ऑक्टोपॅडला आपल्याला मागच्या बाजूने जी मेटल प्लेट म्हणतो आपण ती मिळालेली. आणि या मेटल प्लेट बरोबर ते एकच गोष्ट कमी आहे ती म्हणजे याच्याबरोबर जी स्क्रू पाहिजे होती मेटल प्लेटचे ते स्क्रू काही मिळाले नाही. फक्त एवढंच ड्रॉबॅक आहे. बाकी मटेरियल खूप छान आलेलं आहे आणि हेवी आहे वापरायला. म्हणजे आपल्याला पॅड चालू कार्यक्रमात वगैरे पडेल किंवा घालेल असं काही वाटत नाही. याची एकंदरीत जी पॅकिंग बघू या पद्धतीने एक स्टँड आहे. हा आपल्याला साधारण 1750च्या आसपास मिळाला आहे. बघा म्हणजे दुकानाच्या तुलनेत या स्टँडची किंमत दुकानांमध्ये 2500-2600च्या आसपास जाते. म्हणजे साधारण आपण एक 500-700च्या आसपास याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळू शकतो. याच्या हाईटच्या बाबतीत जर म्हटलं तर आपल्याला इथे एक नॉब दिलेली आहे जी ती जी आपण जर ऍडजस्ट केली तर त्याचं फाउंडेशन आपण कमी किंवा जास्त या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला जेव्हा आता जर ऑक्टोपॅड एकदम ग्रिप व्यवस्थित पकडावं त्या हिशोबाने आपण आपल्या गरजेनुसार त्याचं फाउंडेशन लावू शकतो. आणि इथे हा जो वरचा आहे इथून साधारण 3-3.5 फुटाच्या आसपास पर्यंत याची हाईट आपल्याला ऍडजस्ट करावी लागेल. म्हणजे आपण उभं राहूनही वागू शकतो आणि ही जर कमी गेली तर आपल्याला एखादी चेअर किंवा स्टूलवरती बसूनही वाजवते. म्हणजे मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे की 1750च्या तुलनेत स्टँडचं मटेरियल आपल्याला साधारण चांगलंच मिळालेलं आहे. जर एखाद्याला घ्यायचं असेल तर त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करून मी तुम्हाला त्याची एक लिंक टाकतो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तिथून जाऊन तुम्ही बघून घ्या आणि जर मटेरियल आवडलं तर आपण खरेदी करायला काही हरकत नाही. पण जनरली आपल्या रेग्युलर वापरासाठी हा अत्यंत उत्तम असा स्टँड आहे.